दहावीचा निकाल आत्ताच लागला आहे आणि दहावीनंतर सर्वांना लगबग असते, पुढे करायचं काय? ठराविक मुलंही टेक्निकलदृष्ट्या वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेतात, ज्याच्यामध्ये ITI, पॉलिटेक्निक किंवा इतर डिप्लोमा असे असतात. परंतु जास्तीत जास्त मुलंही दहावीनंतर त्यांचा कल असतो 11वीच्या ॲडमिशनकडे. 11वीमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान असे 3 शाखा आहेत, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. याच्यामध्ये प्रत्येकाला जे त्यांच्या आवडीनुसार, त्याचबरोबर दहावीला जे पर्सेंटेज पडलेत त्यानुसार देखील या सर्वांचा विचार करून प्रत्येकजण ॲडमिशन घेतं. यावर्षी देखील शिक्षण विभागातर्फे याच्यामध्ये वेगवेगळे बदल करून याचं पोर्टल लवकरच सुरू करण्यात येईल. काही नवीन नियम आहेत चेंज केलेले आणि भरपूर अशा त्यांनी पॉईंट नवीन ॲड केलेले आहेत. त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. प्रवेश प्रक्रिया कशी असेल, तुमचं ॲडमिशन कसं होणार आहे, वेगवेगळ्या ज्या फेऱ्या असतात त्या कशा असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं याची वेबसाईट देखील बदललेली आहे. गेल्या वर्षीची वेबसाईट होती ती आत्ता नाही आहे, नवीन वेबसाईट आली आहे. त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. वन बाय वन आपण प्रत्येक पॉईंटवर आपण हायलाईट करूयात. या सर्वांचीच माहिती देणार आपला आजचा पूर्ण व्हिडिओ आहे. नमस्कार, मी रोहन. स्वागत आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये. जसं 6 मे रोजी शिक्षण विभागामार्फत एक GR काढला, त्याच्यामध्ये सर्व पॉईंट मेन्शन केलेले आहेत. पहिला पॉईंट म्हणजे राज्यात सर्व ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या सर्वांसाठी एकच नियम लागू असणार आहे आणि 11वीची परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन जरी असेल तरी शैक्षणिक सत्र 2025-26 पासून HSVC प्रवेश ऑफलाईन पद्धतीने असणार आहेत. म्हणजेच व्यावसायिक शिक्षण जे आहे दहावीनंतर ते ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, ऑनलाईनमध्ये याचा सहभाग घेतलेला नाही आहे. त्याचबरोबर खाजगी व्यवस्थापनच्या कुठल्याही शाळा असतील त्यांची जी पूर्ण माहिती आहे ती शिक्षण विभागाला त्यांनी दिलेल्या मुदतीमध्येच देणं गरजेचं आहे. म्हणजेच 15 तारखेपर्यंत त्यांना ती मुदत होती. 15 तारखेपर्यंत त्यांना पूर्ण डेटा द्यायचा होता. तो डेटा दिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनसाठी ते पोर्टल ओपन करण्यात येणार होतं. जर त्यांच्याकडनं जर ती माहिती देण्यासाठी लेट झाली, त्यांनी जर टाळाटाळ केली किंवा माहिती देण्यात विलंब केला किंवा खोटी माहिती दिली, अशा वेगवेगळ्या कारणासाठी त्या खाजगी व्यवस्थापनाला दंड देखील आकारण्याचा याच्यामध्ये पॉईंट टाकलेला आहे. तो देखील चांगला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एका वेळी एका विद्यार्थ्याला एकच ॲडमिशन घेता येणार नाही. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कुठल्याही शाखापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची सवलत दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या फेरीमध्ये सायन्स घेतलं परंतु मेरिटमध्ये तुमचा नंबर लागत नाही असं तुम्हाला कळलं तर पुढच्या फेरीमध्ये तुम्ही शाखा बदलू शकता आणि दुसऱ्या शाखेला तुम्ही तिथं अर्ज करू शकता. याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 11वीसाठी ॲडमिशन घेताना तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट जर कुठले दिले आहे किंवा बनावट डॉक्युमेंट दिली तर कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करण्यात येतील. त्याचबरोबर 10वीच्या देखील मार्कशीटमध्ये काही फेरफार केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असं मेन्शन केलं आहे. आणि जसा गेल्या वर्षी पण होतं, 10वीची काय मार्कशीट असेल त्याच्यातील बेस्ट ऑफ 5 या पद्धतीनेच मार्क्सचं पर्सेंटेज काढलेलं आहे. पण काही केसेसमध्ये 2 विद्यार्थ्यांचे समान गुण आले आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम आला तर त्यांच्या डेट ऑफ बर्थनुसार जो मोठा विद्यार्थी असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल. आणि या दोन्ही जर गोष्टी समान आढळल्यास, योगायोगाने जर तुमचे मार्क आणि डेट ऑफ बर्थ दोन्ही सेम आढळले तर विद्यार्थ्यांचं नाव, पालकांचं नाव आणि आडनाव या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून अल्फाबेटिकली इंग्रजीमध्ये त्यांचं नाव जसं येईल त्यानुसार त्यांना प्रवेश दिला जाईल. आता हे खूप रेअर केस असते, पण तरी देखील त्यांनी पॉईंट मेन्शन केलेला आहे. योगायोगाने जसं जर वेळ आली तर या गोष्टीनुसार ते प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. आता याच्यामध्ये 11वीच्या प्रवेशासाठी लक्षात घ्या 4 फेऱ्या असणार आहेत. त्या सर्व तुमच्या मार्कनुसार म्हणजेच गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल. ज्या काही शाळामध्ये ॲडमिशनचे जे काही तुमची व्हॅकन्सी असेल म्हणजे जागा शिल्लक असतील त्या ठिकाणी एका शाळेसाठी जर जास्त फॉर्म आले तर 10वीच्या गुणवत्तेनुसार त्यांना ते प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी पूर्णपणे कॉम्प्युटराइज सिस्टीम असणार आहे. ऑनलाईन पद्धतीचा उपयोग याच्यात होणार आहे. पुढे अल्पसंख्याक कोटा. याच्यामध्ये अल्पसंख्याक कोटा हा 50% असणार आहे प्रत्येक शाळेसाठी आणि व्यवस्थापन कोट्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे 5% जागा या व्यवस्थापन कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याच्या अंडर असणार आहेत. या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील. त्यानंतर तिसऱ्या फेरीच्या टप्प्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास उर्वरित रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल असं देखील मेन्शन केलं आहे. पालकांना प्रश्न पडतो इन हाऊस कोटा काय असतो. इन हाऊस कोटामध्ये त्या शाळेनुसार 10% जागा या आरक्षित असतात. इन हाऊस कोटा म्हणजेच तुम्ही 10वीला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आधी, तुम्हाला जर तिथं 11वीचा ऑप्शन असेल त्या शाळेमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल 11वीचं कंटिन्यू ॲडमिशन
त्यासाठी इन हाऊस कोटा हा असतो. इन हाऊस कोट्यामध्ये अजून एक पॉईंट आहे, ज्या शाळेमध्ये तुमचं 10वीचं शिक्षण झालं आहे त्याच शाळेच्या आणि त्या संस्थेच्या आसपास कुठलीही शाळा असेल जिथं तुमचं 11वीचं ॲडमिशन घेऊ शकता, ते देखील इन हाऊस कोटामध्ये काउंट केलं जाणार आहे. फक्त त्या एरियामध्ये ती शाळा असणं गरजेचं आहे, असा एक पॉईंट मेन्शन केला आहे. तुम्ही जो प्राधान्यक्रम देणार आहात त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला एक प्राधान्यक्रम म्हणजे एका शाळेचं नाव सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि जास्तीत 10 प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता. इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप पालकांना जिथं गफलत होते. तुम्ही शाळा निवडताना एखादी शाळा प्रथम प्राधान्य म्हणून टाकली फर्स्ट प्रायोरिटीमध्ये आणि लकीली तुम्हाला ती शाळा मिळाली, परंतु तुमचं जर मन चेंज झालं, माइंड चेंज झालं तुमचं आणि तुम्ही विचार केला ही शाळा नको आहे आपल्याला आणि मिळालेलं ॲडमिशन तुम्ही जर नको म्हणलं तर तुम्ही पुढील 4ही फेऱ्यामध्ये पात्र राहणार नाही ॲडमिशनसाठी. तुम्ही डायरेक्टली ओपन फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी खुली जी फेरी असणार आहे ती सर्वात शेवटची त्याच फेरीमध्ये तुम्ही शिफ्ट होणार आहात. फर्स्ट प्रायोरिटीची शाळा मिळाली असून देखील तुम्ही नाही घेतली तरी तुमची चूक आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण 4च्या 4 फेरीमधून बाद करण्यात येणार. त्यामुळे जर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटीवर जी शाळा टाकली ती जर मिळाली तर लगेच घेऊन टाका. जर नाही घेतली तर तुम्ही 4ही फेरीमधून बाद होणार. परंतु शेवटची जी फेरी असते, अंतिम फेरी सर्वांसाठी खुली असते, त्या फेरीमध्ये तुम्हाला चान्स आहे, परंतु तोपर्यंत भरपूर शाळा फुल झालेल्या असतात, तुम्हाला पाहिजे ती शाळा मिळणार नाही. प्राधान्य देताना पहिली शाळा जी तुम्ही मेन्शन करताय ती तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीची शाळा असणं गरजेचं आहे. तर तुम्ही फर्स्ट प्रायोरिटीमध्ये शाळा घ्या आणि जरी तुम्ही फर्स्ट प्रायोरिटीमध्ये प्रथम प्राधान्य घेतली शाळा तुम्ही प्रवेश झाला तरी प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला तो प्रवेश रद्द करता येतो. म्हणजे तुम्ही शाळा सिलेक्शन केली देखील आणि नंतर तुम्हाला वाटलं की ही शाळा नको आहे, तर जसं आधी बोललो तसं तुम्ही 4ही फेरीमधून बाद होणार आहात. त्याचबरोबर अजून एक पॉईंट आहे, तुम्ही प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्त अन्य प्राधान्यक्रमांच्या शाखेत प्रवेश मिळवून देखील त्यांनी जर प्रवेश नाही घेतला तर प्रवेश प्रक्रियेच्या उर्वरित सर्वसाधारण फेरी व इतर विशेष फेरीमध्ये त्यांना सहभाग घेता येऊ शकतो. म्हणजेच फर्स्ट प्रायोरिटीमध्ये तुमची शाळा जी आहे ती सोडून दुसऱ्या कुठल्याही शाळेचा नंबर लागला पण तुम्हाला ती नको असेल तर तुम्ही डायरेक्ट नको कॅन्सल करू शकता. ते तुम्हाला डायरेक्टली सेकंड, थर्ड, फोर्थ या सर्व फेरीमध्ये परत नव्याने अर्ज भरता येईल. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरताना जर काही चुकीची माहिती दिली किंवा तुमच्याकडून चुकून जर तुमच्या नकळत जर वेगळी माहिती दिली गेली आणि त्याच्यामध्ये डिफरन्स जर आढळला, तफावत जर आढळली तर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेपासून बाहेर करण्यात येईल 4ही फेऱ्या होईपर्यंत. याच्या पुढील एक महत्त्वाचा पॉईंट आहे, महाविद्यालयात किंवा शाळेत विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून एकदा त्यांचा प्रवेश निश्चित झाला आणि त्या प्रवर्गातील उमेदवारास प्रवेश रद्द करून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या गुणवत्तेनुसार जर प्रवेश मिळाला जो त्यांना आवडत असेल तर ते विद्यार्थी यासाठी पात्र असतील. नवीन कुठल्याही शाळेत तुम्ही जर नंतर शिफ्ट झाला तर त्या ठिकाणी कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी करण्याची गरज नाही आहे, परंतु मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित विद्यालयात देणे तुम्हाला गरजेचं आहे. कास्टमध्ये जर कोणी फॉर्म भरला असेल आणि त्यांचं कास्टमधून ॲडमिशन झालं तर त्यांच्याकडे कास्ट जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. जर विद्यार्थ्याचा जातीचा दाखला नसेल तर वडिलांचा जातीचा दाखला देखील ग्राह्य धरता येणार आहे. आणि विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर निश्चित झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल. तुम्ही कुठलीही शाळा घेता, प्रायव्हेट शाळा आहे, प्रत्येक शाळेचं वेगवेगळं फी असते, क्रायटेरिया वेगळा असतो फीचा, तो तुम्हाला भरणं बंधनकारक आहे असं सांगितलं आहे. म्हणजे शिक्षण मंडळातर्फे जे काय असेल त्यांचं ठरवून दिलेलं किंवा खाजगी शाळेतर्फे तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. त्यामुळं एखाद्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायच्या आधी त्या शाळेची फीची आधी माहिती करून घ्या, शाळेमध्ये फी किती असणार आहे. असं नको व्हायला तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि फी तुमच्या आवाक्याबाहेर असेल तर परत ती कॅन्सल करावं लागेल. त्यासाठी आधी फीची माहिती करून घ्या, कुठल्या शाळेमध्ये तुम्ही घेताय त्यानुसारच ते शाळा सिलेक्ट करा. आणि हाच पॉईंट, विद्यार्थ्याने प्रवेशानंतर जर विषय काही बदलले तर त्यासाठी देखील खाजगी व्यवस्थापनाने जे निर्धारित केलेलं शुल्क असेल त्या विषयानुसार ते देखील भरणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, या 4ही फेऱ्या जर झाल्या तुमच्या 4 आणि 5वी खुल्या वर्गाची फेरी, हे सर्व झाल्यानंतर शाळा जी आहे तुमची 11वीची ते ऑगस्ट महिन्यात 11 ऑगस्टला चालू करणं बंधनकारक असणार आहे. त्याच्या आधी या सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्या असणार आहेत तुमच्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी फेरी आणि विशेष फेरी. आपण जो याच्यासाठी 11वीसाठी जो फॉर्म भरतोय या फॉर्मसाठी 100 रुपये इतकी ऑनलाईन फी आहे, ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरणं गरजेचं आहे. आरक्षण कोट्यामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या प्रक्रियेमध्ये महिलांसाठी 30% आहे, हँडिकॅपसाठी 4%, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 2%. या ठिकाणी तुम्ही आरक्षणाचे वेगवेगळे पॉईंट बघू शकता. प्रत्येक ठिकाणी आरक्षण कसं ॲप्लिकेबल असणार
ते सर्व पॉईंटमध्ये इथं दिलेलं आहे. आता इथे तुम्ही फॉर्म भरताना प्रत्येक फेरी झाली, जर त्या फेरीमध्ये तुमचा नंबर नाही लागला तर पुढच्या फेरीमध्ये तुमची सहमती दर्शवणं गरजेचं आहे. तुमचा सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही सहमती दर्शवली नाही तर त्या फेरीमध्ये उमेदवाराचा विचार प्रवेशासाठी केला जाणार नाही. म्हणजे एक्झाम्पल, तुम्ही पहिल्या फेरीला फॉर्म भरलाय आणि तुमचा नंबर नाही लागला समजा, किंवा तुम्ही नाही घेतलं, तर सेकंड फेरीला तुम्हाला लॉग इन करून परत एकदा तुमचा प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. तुम्ही जर असा विचार केला की फर्स्ट फेरीला आपण सगळं भरलं तर शाळा तसंच ठेवू, आहे तसं होऊन जाईल, तर तसं नाही आहे. तुम्ही प्रत्येक फेरी वेळेस तुम्हाला लॉग इन करून प्राधान्यक्रम निवडायचा आहे. भले तुमच्या कॉलेज तुम्हाला सेम ठेवायचे असतील तरी देखील लॉग इन करून प्राधान्यक्रम लॉक करणं गरजेचं आहे. तुम्ही जर तसं नाही केलं तर त्या फेरीमध्ये तुमचा विचार केला जाणार नाही. त्या फेरीमधून तुम्ही टेम्पररी बाहेर पडणार पुढच्या फेरीपर्यंत. तसंच आपण स्टार्टिंगला बोललो, ITI पॉलिटेक्निक यासाठी देखील भरपूर विद्यार्थी 10वी नंतर प्रवेश घेतात आणि तेच 11वीला देखील अर्ज करतात. म्हणजेच आपण एक प्लॅन बी म्हणू शकतो की ITI नाही लागलं तर 11वीला घेऊ, 11वीला नाही लागलं तर ITI मध्ये शिफ्ट होऊ. ITI त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर 11वीचा फॉर्म यांनी कॅन्सल करणं गरजेचं आहे. तरी त्यांना विड्रॉल ऑफ ॲप्लिकेशन असा पर्याय देण्यात येणार आहे. म्हणजे काय होतं, तुम्ही ITIला ॲडमिशन घेतलं आणि 11वीचा देखील फॉर्म भरला तसंच राहिला तुमचा, तर लकीली तुमचा 11वीला पण नंबर लागतो इकडं, परंतु तुम्ही ITIला तिकडे घेतल्यामुळे तुम्ही इकडं ॲडमिशन घेत नाही. पण एखाद्या विद्यार्थ्याचं त्यामुळे नुकसान असं होतं की तुमच्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी नंबर लागू शकतो, परंतु तुमचा तर फॉर्म तिथं असल्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला देखील त्यासाठी त्या फेरीमध्ये पात्र होत नाहीत. त्यामुळे तुम्ही ITIला जर ॲडमिशन घेतलं असेल आणि तुमचं कन्फर्म झालं असेल आणि इकडे देखील फॉर्म भरला असेल तर तुम्हाला विड्रॉल ॲप्लिकेशन करण्याचे एक ऑप्शन आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तसं करून बाकीच्या विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि ते एक महत्त्वाचा पॉईंट दिला आहे, 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार होणार आहे. म्हणजेच असं म्हणता येईल की ऑफलाईन पद्धतीने कुठलाही विद्यार्थ्याचं ॲडमिशन होणार नाही. शेवटचं प्रत्येक विद्यार्थ्याचं ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीने झालं असेल याची यांनी खात्री करून घ्यायची आहे. भले ते मॅनेजमेंट कोटा असो, इनहाऊस कोटा किंवा गुणवत्तेनुसार असू दे. प्रवेश झाल्यानंतर पुढील एक टप्पा असतो आपली फी भरण्याचा. आणि काही वेळेस होतं असं की आपण प्रवेश देखील निश्चित होतो आणि आपण फी देखील भरतो आणि प्रवेश घेऊन ठेवतो, परंतु काही कारणास्तव त्यांना दुसऱ्या शाखेला जायचं असेल किंवा दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हायचं असेल, जर तो प्रवेश कॅन्सल करत असेल तर ते एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे, पहिल्या 20 दिवसामध्ये ॲडमिशन घेतल्यापासून 20 दिवसामध्ये जर तुम्ही प्रवेश कॅन्सल केला तर भरलेल्या रकमेच्या 5% रक्कम कट करण्यात येईल आणि बाकीची रक्कम तुम्हाला परत मिळेल. त्याच्या पुढील टप्प्यामध्ये तुम्ही 40 दिवसापर्यंत जर कॅन्सल केलं, म्हणजे 20 दिवस ते 40 दिवस याच्यामध्ये गॅपमध्ये कॅन्सल केलं तर हीच रक्कम 10% कट करण्यात येईल. परंतु तुम्ही 40 दिवसानंतर कुठल्याही कारणाने जर कॅन्सल करायचं म्हटलं तर कॅन्सल करू शकता, परंतु तुम्हाला फी माघारी मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि या कंडिशनमध्ये हे जे रिटर्न मिळणारं तुम्हाला शुल्क आहे शाळेकडून, हे ऑनलाईन पद्धतीने त्या संबंधित विद्यार्थ्याच्या किंवा त्याच्या पालकाच्या बँक खात्यामध्ये जमा करणं बंधनकारक राहील हे शाळेसाठी. अशा केसेसमध्ये जर खाजगी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ झाली किंवा विलंब केली तर अशा व्यवस्थापनाला एखाद्या पहिल्या घटनेसाठी म्हणजेच पहिल्या प्रसंगाकरता 50,000 दंड, त्यानंतरच्या प्रत्येक प्रसंगाला 1,00,000 रुपये दंड याप्रमाणे आकारण्यात येईल. परंतु वास्तविकता पडताळून व शहानिशा करून, म्हणजे खरंच याच्यामध्ये कोण खरं कोण खोटं हे बघून ही जी काही दंड आहे ते आकारण्यात येणार आहे. आता येतो महत्त्वाचा मुद्दा आपला, प्रवेशाचं वेळापत्रक. हे कसं असणार आहे, शाळा महाविद्यालय यांची माहिती संकेतस्थळावर भरणे आणि अद्ययावत करणे. म्हणजेच त्या शाळेचं नाव, पत्ता, पिनकोड, त्याच्यामध्ये कुठली कॅटेगरी आहे, त्यांचं जिओ लोकेशन, जवळचे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँकेची शाखा, IFSC कोड, संपर्क क्रमांक, मेल ID, शाळेचे वेबसाईट आणि वार्षिक शुल्क, या सर्व गोष्टींची नावे ही त्या आपल्या शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपडेट करण्याची सुविधा दिलेली आहे. याची तारीख आहे 8 मे ते 15 मे पर्यंत. 15 मे नंतर शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या विभागामार्फत याची पडताळणी करण्यात येईल आणि वेबसाईटला अपलोड करण्यात येईल. त्याच्यानंतर 2-3 दिवसाच्या गॅपनंतर 19 मेला विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रोफाईल तयार करण्याचा ऑप्शन आहे, 19 ते 28 मे. आणि प्रोफाईल तयार करून लगेच तुमचा प्राधान्यक्रम देखील भरण्याचा ऑप्शन त्याच मुदतीत आहे, 19 मे ते 28 मे पर्यंत. 28 मे झाल्यानंतर शून्य फेरी म्हणजेच व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक, इन हाऊस कोटा ह्या सर्वांसाठी प्रवेश निश्चित करण्याची जी काही डेट आहे इथं जाहीर नाही केलेली, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी असं मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच
विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरण्याची जी काही तारीख आहे, एखाद्या वेळेस काही तांत्रिक गोष्टीमुळे जर अडचण आली तर ती तारीख वाढू शकते. ती वाढली तर शून्य फेरी याची देखील तारीख वाढू शकते. त्याचप्रमाणे शून्य फेरीनंतर प्रथम फेरी, द्वितीय फेरी, तृतीय फेरी, चतुर्थ फेरी आणि सर्वांसाठी खुली अशी ओपन फॉर ऑल ही फेरी, या सर्वांची तारखा इथे मेन्शन नाही आहेत. कारण प्रत्येक वेळेस काही ना काही टेक्निकल इश्यू आला तर तारखा चेंज झाल्या तर सगळ्याचा इम्पॅक्ट प्रत्येक तारखेवर होतो. त्यामुळे आता तारीख काहीच इथे मेन्शन केलेलं नाही. तुम्ही ॲडमिशन घेताना त्या फेरीनुसार ती फेरी संपली, पुढची तारीख लगेच जाहीर होणार आहे. आणि ह्या सर्व फेरी झाल्यानंतर मग सांगितलं तसं लास्ट पॉईंट आहे 11वीचं जे काही वर्ग सुरू करणे याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2025. किंवा जर वरच्या गोष्टीनुसार जर काही चेंजेस झाले थोडीशी मागे पुढे होईल, पण ऑगस्ट महिन्यात 11वीचा प्रवेश वर्ग सुरू होतो. याच्यामधील बेसिक पॉईंटवर आपण आता हायलाईट केलेला आहे. महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्यावर आपण जोर देऊन तुम्हाला याच्या समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो सर्व पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले असतीलच. आता येतो महत्त्वाचा पॉईंट, याची वेबसाईट जी की चेंज झाली. गेल्या वर्षी 11th म्हणजे 11th ॲडमिशन अशी एक वेबसाईट होती, ती आता वेबसाईट बंद आहे. तुम्ही लॉग इन केलं तर लॉग इन होणार नाही. नवीन वेबसाईट शिक्षण मंडळातर्फे आलेली आहे, MHAFYJC.admission.in अशी एक वेबसाईट आहे. याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ही वेबसाईट आहे आपल्या नवीन 11वीच्या ॲडमिशनसाठी. याच्यावर सध्या लॉग इनचा एकच ऑप्शन आहे. त्याच्या शेजारी रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन येईल, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईल तयार करू शकता. ही होती 11वीसाठी लागणारे महत्त्वाचे पॉईंट, ज्याच्यावर तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण ॲडमिशनच्या वेळेस खूप गफलत होते, कुठला पॉईंट काय काम करतो, ॲडमिशन प्रॉपरली कसं भरायचं. आशा करतो ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेलच. आणि याचा फॉर्म देखील प्रॉपरली कसा भरायचा, प्रोफाईल बनवण्यापासून प्राधान्यक्रम कसा तयार करायचा, याच्याबद्दलची माहिती 19 तारखेनंतर जेव्हा साईट प्रॉपरली सुरू होईल तेव्हा जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला त्याचा देखील व्हिडिओ बघायला मिळेलच आपल्या चॅनलवर. त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही टिकून राहा. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.